सर्वांना क्रांतिकारी जय भीम. तर आज आपण आलेलो आहोत भीमा कोरेगाव या ठिकाणी 1 जानेवारी शौर्य दिनानिमित्त त्या 500 शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. तर विजयस्तंभाजवळ गेल्यानंतर मी तुम्हाला तिथला व्ह्यू दाखवतो. तर सध्या आता आपण आहोत पार्किंगच्या ठिकाणी. तर इथं पार्किंग आहे आणि इकडं पोलीस प्रशासन देखील आहे मोठ्या प्रमाणात. गाड्या येत आहेत. आता 8 वाजलेले आहेत सकाळचे आणि आपली तिकडे मित्र कंपनी थांबलेली आहे. त्याच गाडीत आपण आलेले आहोत आणि हा एक मित्र आहे सचिन आपल्यासोबतच आहे. आणि इकडं पार्किंगच्या साईडलाच टॉयलेटची व्यवस्था केलेली आहे. त्याची बसेस दिसतात तिकडं पलीकडं ग्रीन कलरमध्ये. ते बसेस आपल्याला विजयस्तंभाकडे घेऊन जातात. तर इथून 2 ते 3 किलोमीटर विजयस्तंभ आहे. म्हणजे ह्या साईडला विजयस्तंभाकडे जाण्यासाठी फ्री बस आहेत. हो काही बस. तर आता आपण ह्याच बसमध्ये जाणार आहोत. ओहो दीपकचा लुक बघा. पार्किंग प्रत्येक रस्त्याला गाड्या येणार आहे तिकडे व्यवस्था करून दिलेली आहे. तर ही जी पार्किंग आहे ती 8 नंबरची आहे. ते या बसमध्ये आलो आता आपण. इथं सोडले आपल्याला बसनं आणि इथून इकडं जायचं आपल्याला. भगवान बुद्धांच्या इथं मूर्ती फोटो आहे. तर आपण इकडून आलो आणि इकडे सरळ तिथं विजयस्तंभ दिसत आहे. तर असं केलेलं आहे काही मध्ये जाण्यासाठी. अशी मशीन लावलेली आहे. 8:30चा टायमिंग झालेला आहे आणि तुम्ही गर्दी पाहू शकता. पाचशे विरुद्ध 28,000 हे केवळ संख्याबळ नव्हतं, तर तो होता स्वाभिमानाचा लढा. तारीख होती 1 जानेवारी 1818. ठिकाण होतं भीमा नदीचा तीर, भीमा कोरेगाव, पुणे. 500 महासैनिक विरुद्ध पेशवा बाजीराव दुसरे यांचे 28,000 सैन्य. तो 12 तास चाललेल्या या घनघोर युद्धात महासैनिकांनी दाखवलेल्या अचाट धैर्यामुळे पेशव्यांना माघार घ्यावी लागली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1 जानेवारी 1927 रोजी या स्तंभाला भेट देऊन हा इतिहास जगासमोर आणला. तेव्हापासून हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो. कोणता करायचा तर या व्हिडिओला मी इथंच एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.